हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथेतील 24वी कथा पिसीमा गोस्वामिनी आणि गोपेश्वर गोस्वामी ही आपण ऐकत आहोत. त्यातले 3 भाग झालेले आहेत. आता आपण चौथा भाग ऐकूया. गोपेश्वर प्रभू हे गौर निताई आणि यांच्या सेवेमध्ये आता अधिक तत्पर आणि सावधान राहू लागले. अशा प्रकारे गोपेश्वर स्वामी मनापासून या दोघांची सेवा करत असताना बरेच दिवस गेले आणि हळूहळू पिसिमाचं वय 106 वर्षाचं झालं. इतकं वृद्ध अवस्था आल्यामुळं शरीर अशक्त जरी झालेलं असलं तरी त्यांना कुठलाही रोग मात्र नव्हता. एक दिवस गोपेश्वर गोस्वामी यांना पिसीमाने सांगितलं की मी या दिवशी या 2-3 दिवसात ह्या दिवशी देह सोडणार आहे. त्या दिवशी पूर्ण स्वस्थ असताना म्हणजे पूर्ण आरोग्य चांगलं असताना अशा त्या मंदिराच्या वरांड्यामध्ये बसून नाम घेत होत्या, माळेवर जप करत होत्या आणि गौर आणि निताई यांच्या सुंदर मूर्तींकडे एकटक पाहत होत्या. असे पाहता पाहताच त्यांनी एका क्षणी आपलं पार्थिव शरीर सोडलं आणि श्रीकृष्णाच्या आणि गौर निताई यांच्या नित्यलीलेमध्ये प्रवेश केला. पिसीमा शरीर सोडणार आहे ही गोष्ट काही जणांना माहितीच झालेली होती आणि त्यांचं शरीर सुटल्यानंतर ही गोष्ट वृंदावनामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यावेळेला श्री धामपुरी येथील श्री राधारमण चरणदास बाबाजी महाराज म्हणजे बडे बाबा हे वृंदावनामध्ये होते. त्यांनी आपल्या सर्व भक्तमंडळींसह कीर्तन करीत पिसीमाच्या शरीराची पालखीतून वृंदावनला परिक्रमा सुरू केली. वृंदावनमधील सर्व कीर्तन मंडळी त्यामध्ये सामील झाल्या आणि एक मोठी अशी शोभायात्रा निघाली. संपूर्ण परिक्रमा झाल्यानंतर यमुनेच्या तटावरती पिसीमाच्या शरीराला विधिवत अग्नी देण्यात आला. ज्यावेळेला अग्नी दिला त्यावेळेला तिथे प्रत्यक्ष जे वैष्णव होते ते नंतर पुढेपर्यंत सांगत होते की ज्यावेळेला अग्नी दिला त्यावेळेला यमुना घाटावरती पिसीमाच्या शवातून एक अपूर्व अशी ज्योती प्रकट झालेली होती. अशा प्रकारे एक दिव्य आत्मा आपल्या धामाला पोचलेली होती. पिसीमा गेल्यानंतर गोपेश्वर प्रभू हे आपल्या सेवेमध्ये रत होते, परंतु त्यांना एक खूप मोठा रोग झाला. बहुतेक तो देवीसारखा रोग होता. चेचक असं त्या रोगाचं नाव आहे. चेचक म्हणजे देवी असं कळतं. खूप दिवस म्हणजे जवळपास 1 महिनाभर ते अगदी अंथरुणाला खिळून होते. शेवटी तर ते इतके अशक्त झाले की त्यांचं बोलणंही बंद झालं. त्यांना बऱ्याच वेळेला शुद्ध नसे म्हणजे एका बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये संज्ञाशून्य होऊन ते अंथरुणावर पडून राहत असत. शेवटी लोकांना असं वाटू लागलं की आता हे कधीही जातील. बाह्य अवस्था शरीराची अशी जरी असली तरी गोपेश्वर स्वामी हे स्वतःच्या मनात मात्र अत्यंत दिव्य अशा अवस्थेमध्ये होते. ते परमानंदामध्ये होते आणि नाना प्रकारची सुखस्वप्न ते त्या काळामध्ये अनुभवत होते. ते कधी देवलोकात जात आणि आनंदाने तिथं विचरण करत, तर कधी भूलोकामध्ये येऊन निताई आणि गौरी यांची सेवा करत असत. म्हणजे असं त्यांना दिसत असे आणि त्याप्रमाणे ते तोंड बंद व्हायच्या आधीपर्यंत त्याप्रमाणे ते बोलत असत बेशुद्धीच्या अवस्थेमध्ये आणि त्यांच्या त्या बोलण्यातून लोकांना ते कुठल्या अवस्थेमध्ये आहेत ह्याचा अंदाज येत असे. अशा प्रकारे दिवस चाललेले असताना 1 महिन्यानंतर एका रात्री त्यांना असं दिसलं
की एक राक्षसीसारखी दिसणारी आणि असं एक भयंकर चेहरा असलेली स्त्री त्यांना उचलून घेऊन जाण्याचा, ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच क्षणी पिसीमा गोस्वामीनी निताई आणि गौर यांच्याबरोबर त्यांच्या अंथरुणाच्या जवळ येऊन उभी राहिली. त्यांना पाहिल्याबरोबर राक्षस मूर्ती एकदम गुप्त झाली, निघून गेली. मग परमदयाळू निताई यांनी आपल्या श्रीहस्ताने त्यांच्या अंगावरून पूर्ण हात फिरवला आणि त्यांना सांगितलं, की "दादा उठा. तुम्ही असं जर पडून राहिलात, तर आम्हाला नैवेद्य कोण दाखवणार? उठा बघू, आमच्यासाठी काहीतरी करा, स्वयंपाक करा. आम्हाला खूप भूक लागलेली आहे." थोड्या वेळाने गोपेश्वर प्रभू यांना चांगल्यापैकी शुद्ध आली. त्यांच्या छातीमध्ये जमा झालेला सगळा कफ आपापतःच पडून गेला. ते उठून बसले आणि सगळी आजाराची लक्षणं निघून गेली. त्यांना असं वाटलं, की त्यांच्या शरीरामध्ये कुठं काही झालेलंच नाहीये रोग. अशा प्रकारे ते निताई गौर आणि पिसीमा यांच्या कृपेने रोगातून पूर्णपणे बरे झाले. अर्थातच थोडे दिवसांनी अशक्तपणा भरून आल्यानंतर त्यांनी पूर्ववत निताई गौर यांची सेवा सुरू केली. श्री गोपेश्वर गोस्वामी हे खरं तर बालब्रह्मचारी होते. निताई गौर यांच्या सेवेमध्ये येण्यापूर्वी ते तीर्थांमध्ये भ्रमण करत असत. एका जागी राहणं खरं तर त्यांना आवडत नसे, तो त्यांचा स्वभाव नव्हता. निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या तीर्थस्थानावर जावं, तिथे साधना करावी आणि जपध्यानामध्ये बुडून राहावं, हा त्यांचा मूळता पिंड होता. परंतु जेव्हा ते पिसीमाच्या संपर्कात आले, तेव्हा तिच्याशी एक वेगळाच स्नेहबंध त्यांचा परमेश्वराच्या कृपेने निर्माण झाला. त्याचप्रमाणे निताई आणि गौर यांनी दोघांनीही त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन तिथे राहण्याचा आग्रह केला. तो आग्रह गोपेश्वर या प्रभूंना टाळता आला नाही. त्यामुळं पिसीमा आणि निताई गौरांग प्रभू यांच्यासाठी म्हणून ते तिथे सेवा करीत राहिले. ह्या सेवेचा भार ग्रहण करता करता एका वेगळ्याच संकटामध्ये खरं तर ते सापडले होते. काय झालं होतं, की निताई आणि गौर यांच्या मूर्ती ह्या बालमूर्ती होत्या आणि त्या मूर्तींचा एकंदरीत जो आकार किंवा एक जी त्यांची सगळी त्यांचं जे रूप होतं, ते पिसीमाच्या वात्सल्य भावाच्या अनुसरून होतं. श्रीपाद गोपेश्वर प्रभू हे परम गौर भक्त जरी असले, तरी त्यांची भक्ती ही सख्य भक्ती होती. त्यामुळे ते सख्य रसाचे साधक होते. बाल निताई आणि बालगौर यांची सेवा जरी ते करत असले, तरी पूर्णपणे त्यांचं मन त्यामध्ये लागत नव्हतं. त्यामुळं आता या ही जी घटना मी सांगणार आहे, त्याबद्दल 2 मतं आहेत आणि ती दोन्ही मतं मी सांगते. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की निताई गौर यांची या गोपेश्वर प्रभूंनी निरंतर प्रार्थना केली, की माझी भक्ती ही तुमच्याबरोबर सख्य रसाची आहे. त्यामुळं या तुमच्या बालमूर्तींची सेवा करण्यात मला संपूर्णपणे समाधान आणि रस मिळत नाहीये. त्यामुळं हळू त्या मूर्ती वाढू लागल्या आणि आज ज्या त्या अवस्थेमध्ये मूर्ती दिसतात, त्या पूर्ण वाढलेल्या तरुण अशा श्रीकृष्णाच्या सॉरी निताई गौर यांच्या आहेत. तर ह्या मूर्ती हळू वाढत गेल्या आणि अशा मोठ्या झाल्या. जसं बाळं मोठी होतात आणि तरुण होतात आणि त्यांच्या शरीराची पूर्ण वाढ होते. तसं झालंय असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींचं म्हणणं असं आहे आणि एका पुस्तकामध्येही ते लिहिलेलं आहे, की पिसीमा यांना गोस्वामी यांनी सांगितलं, गोपेश्वर गोस्वामी यांनी, की या छोट्या इतक्या मूर्तींची प्रीतिपूर्वक सेवा माझ्याकडनं होत नाहीये, कारण माझा भाव वेगळा आहे. त्याच वेळेला त्या मंदिरात खाली आल्या
म्हणजे जेव्हा पूर्णपणे गोपेश्वर स्वामी त्या मूर्तींची सेवा करत होते, तेव्हाची ही गोष्ट सांगितली जाते. आणि त्यांनी दोन्हीही मूर्तींना असं हनुवटीला धरून असं वरती केल्याबरोबर त्या मूर्ती पूर्ण आकाराच्या मोठ्या झाल्या. काहीही असो, पण आत्ता ज्या निताई गौर यांच्या मूर्ती तिथे आहेत, त्या वेगळ्या होत्या आणि पहिल्यांदा त्या मूर्ती लहान होत्या, असं मात्र बरेच जण सांगत राहतात. गोपेश्वर प्रभू आता मात्र त्यांची प्रीतिपूर्वक सख्यभावाने सेवा करू लागले. शृंगार, भोग, आरती, कीर्तन यापासून म्हणजे ही सेवा करण्यापासून ते तिथलं देवघर झाडणं, नंतर भांडी घासणं, फुलं आणणं, त्याचे हार करणं, सजावट करणं, हे सगळं ते स्वतःच्या हाताने लक्षपूर्वक करत असत. त्यामुळं त्यांना खूप काम पडत असे आणि त्यांना फार थकायला होई. आणि अर्थातच ह्याच्यामुळं सख्या भावाला अनुसरून ते त्या हे निताई गौर यांच्याशी भांडत सुद्धा असत. म्हणजे त्यांना ते उलाहना पण देत असत. पिसीमा यांच्या अप्रकट्याच्या नंतर बरेच दिवस सेवा करता करता त्यांच्या मनामध्ये आलं की खरं तर पूजा अर्चा करणं हा काही माझा मूळ स्वभाव नव्हे. तरीसुद्धा अत्यंत प्रेमाने मी इतकी सेवा या मूर्तींची, या परमेश्वराची करतो आहे. परंतु ह्या निताई गौर यांनी मला काहीही ह्याच्यापासनं लाभ करून दिलेला नाहीये. इतकी दिवस सेवा झाली, पण आजपर्यंत मला कसलाही काहीही अनुभव नाही. मी तेच जर एकांतामध्ये जर सेवा करत असतो, तर मला काहीतरी अनुभव मिळाला असता. असं वाटल्यानंतर त्यांनी विचार केला आणि एक सेवक त्यांनी त्या पूजेसाठी नेमला आणि स्वतः कुसुम सरोवर या ठिकाणी ते एकांतामध्ये भजन करण्यासाठी निघून गेले. असेच 2-3 दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा सरोवराच्या काठावरती एका बकुळ वृक्षाच्या खाली बसून ते साधनेमध्ये मग्न होते, भजन करत होते, तेव्हा अचानक त्यांचे डोळे उघडले गेले आणि त्यांनी सरोवराकडे त्यांची दृष्टी गेली. तेव्हा सरोवराच्या बरोबर मध्यभागावरती एक त्यांना 2 प्रकाशाचे पुंजके दिसले आणि ते पुंजके हळू त्या पाण्यावरून चालत सरकत त्यांच्या जवळ आले. जसे ते किनाऱ्यापाशी पोचले, तसे त्यांना दिसलं की ते दोघं निताई आणि गौर आहेत. मग त्या बकुळाच्या झाडाखाली ते दोघंही आले आणि या गोपेश्वर प्रभूंच्या समोर उभे राहिले. गोपेश्वर प्रभू एकटक आणि भारावल्यासारखे त्या दोघांच्या त्या दिव्य रूपाकडे पाहत राहिले. निताई आणि गौर म्हणाले, दादा, आज 3 दिवसापासून आम्ही अन्न आणि पाणी ग्रहण केलेलं नाही आहे, तर तू चल. आता हे स्पष्ट झालं की गोपेश्वर प्रभू यांचं हे एकांतातलं भजन आता संपून जाणार आहे. फलाची प्राप्ती व्हावी, त्यांचं दर्शन व्हावं, ही जी त्यांची अभिलाषा होती, ती अशा रीतीने निताई आणि गौर यांनी पूर्ण केलेली होती. त्यामुळं आता एकांतामध्ये भजन करण्याची आवश्यकता काही नाही. आता पुन्हा त्या मूर्तींची सेवा करण्यात काय हरकत आहे, असं म्हणून ते तिथून निघाले आणि पुन्हा आपल्या वृंदावनमध्ये जाण्यासाठी चालू लागले. गोवर्धन येथे एक महात्मा त्यांना भेटले. जाताना गोवर्धन पर्वत लागतो त्या भागामध्ये एक महात्मा त्यांना भेटले आणि ते बघून म्हणाले, या गोपेश्वरना बघून म्हणाले, अरे गोपेश्वर, तू आलास का? काल रात्री स्वप्नामध्ये निताई गौर आले आणि त्यांनी मला सांगितलं की 3 दिवसापासून त्यांनी काहीही खाल्लेलं नाहीये आणि काहीही पाणीसुद्धा प्यायलेले नाहीये. तेव्हा बाबा वृंदावनला जा आणि पुन्हा त्या दोघांच्या सेवेमध्ये लाग आणि सेवेचं
सुख तूही घे आणि त्यांनाही सुखी कर. आता गोपेश्वर प्रभूंना वाटलं, की अच्छा हे दोघं जिथं-तिथं जाऊन अशा प्रकारे मला दूषण देतायत काय आणि माझ्याबद्दल असं वाईट सांगतायत का सगळ्यांना, मी कसा त्यांची काळजी घेत नाही म्हणून. असं म्हणल्यावर असं विचार करून त्यांना राग आला आणि ते हटून बसले, की मी आता वृंदावनला जाणार नाही आणि इथेच भजन करणार. असं म्हणून ते गोवर्धन इथेच थांबले. आता महात्माची पंचाईत झाली, की आपण असं ह्यांना म्हटलं आणि हे तर आता रागवून बसले. खरं तर त्यांना आणखीन एक प्रचिती देण्यासाठीच भगवंतांनी ही लीला केलेली होती. मग थोडा वेळ झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या मनातला राग कमी झाला, तेव्हा महात्मा त्यांची समजूत घालू लागले आणि कसं तरी त्यांच्याशी बोलून त्यांना पुन्हा वृंदावन येथे जाईन असं त्यांच्याकडनं कबूल करून घेतलं. आता त्यांना दतिया ह्या गावामध्ये पोहोचेपर्यंतच संध्याकाळ झाली आणि त्यात पुन्हा जोरदार पाऊस पण पडू लागला. म्हणून आता ह्या दतिया गावामध्येच आपण राहावे आणि उद्याला सकाळी जावं असा विचार करून ते दोघं जण एका ठिकाणी मंदिरामध्ये थांबले. तिकडे निताई आणि गौर हे दोघं जण अत्यंत बेचैन होऊन आणि आतुरतेने गोपेश्वरची वाट पाहत होते. त्यांना जणू काय गोपेश्वराशिवाय एक एक क्षण आता घालवणं अवघड झालं होतं. इकडे सकाळ होताच हे दोघं जण उठून आवरतायत तेवढ्यातच एक टांगेवाला आला आणि तो गोपेश्वर गोस्वामी कोण आहे असं म्हणत हुडकत हुडकत ह्यांच्याजवळ आला. ज्या व्रजवासीच्या घराच्या तिथे ते थांबलेले होते, तिथे तो पोचला आणि म्हणाला, "गोपेश्वर गोस्वामी कोण आहे? कुठे आहेत ते? मला त्यांना वृंदावनला घेऊन जायचं आहे. कारण मला स्वप्नामध्ये निताई आणि गौर प्रभूंनी तसा आदेश दिला आहे." आता मात्र गोपेश्वर प्रभू मुकाट्याने टांग्यात बसले आणि वृंदावन येथे पोचले. मंदिराच्या पायऱ्या जेमतेम चढतायत तेवढ्यातच त्यांना अत्यंत घाणेरडा असा वास आला. तेव्हा त्यांनी सेवकाला विचारलं, की "काय रे, ही कसली घाणेरडा वास आहे हा?" तर तो सेवक म्हणाला, "काय, काय माहिती नाही बाबा, काय कळलं नाही आम्हाला. वास 3 दिवसापासून येतोय आणि त्याच्यामुळे मी तर त्या मंदिराच्या आत सुद्धा जाऊ शकत नाहीये. पूजा करणं तर लांबच राहिलं." त्याबरोबर गोपेश्वर प्रभू पटकन मंदिरामध्ये गेले आणि सगळीकडे त्यांनी बघितलं. तेव्हा ठाकूरांच्या ह्याच्या जो च गाभारा असतो, त्याच्या चबुतऱ्याच्या वरतीच एक प्लॅटफॉर्मसारखं जिथं असतं, तिथं एक उंदीर मरून पडलेला होता आणि तेवढी साधी गोष्टसुद्धा ह्या सेवकांनी बघितली नव्हती आणि 3 दिवसापासनं पूजाच केलेली नव्हती. गोपेश्वर स्वामींना अतिशय वाईट वाटलं आणि मनापासून त्यांनी निताई गौर यांची क्षमा मागितली. मंदिराची खूप छान पद्धतीने स्वच्छता केली आणि पुन्हा सगळं धुवून पुसून त्यांनी निताई गौर यांची पूजा करून नैवेद्य दाखवला, दिवाबत्ती केली. आता मात्र ह्याच्यानंतर आपलं संपूर्ण जीवन त्यांनी अत्यंत तन्मयतेने निताई आणि गौर यांची सेवा केली आणि त्यांचा अंतही त्या मंदिरामध्येच झाला. अशा प्रकारे ह्या 2 भक्तांना निताई गौर यांची सेवा आणि त्यांचा प्रत्यक्ष सहवासही मिळाला. हरिओम.